सगळ्यांना माझा जय श्रीराम। मी भैया साहेबांना पाठिंबा दिला। मित्रांनो, आपल्या आयुष्यात हजारो लाखो माणसं येतात, परंतु ती हजारो माणसं त्या एका व्यक्तीची उणीव कधीच भरून काढू शकत नाही जे आपल्याला सोडून गेले आहे। आणि अशाच हजारो व्यक्तींमधील एकमेव व्यक्ती म्हणजे द रिअल अँड ओनली किंग ऑफ जालना, स्वर्गवासी गजानन गजूभाऊ तोर। होय, ते म्हणतात ना, शरीर मरता हे पण नाव मरत नाही। म्हणजेच शरीर मरतं परंतु व्यक्तीचं नाव हे कायमस्वरूपी राहतं। अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे सदैव स्मरणात असणारे गजानन गजूभाऊ तोर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर्गवासी गजूभाऊ तौर यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत। गजूभाऊ तौर यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव या ठिकाणी 17 जुलै रोजी झाला। गजूभाऊ हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात। त्यांच्या वडिलांचे नाव मच्छिंद्रनाथ तौर असे असून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी करतात। वडिलांच्याच नोकरीनिमित्त ते घनसावंगी तालुक्यातून जालना जिल्ह्यातील इंदेवाडी या ठिकाणी सहपरिवार स्थायिक झाले। गजूभाऊ यांनी आपलं संपूर्ण शालेय व महाविद्यालयीन शिक्षण जालन्यातूनच पूर्ण केलं। कॉलेजमध्ये असतानाच गजूभाऊंना मित्र बनवण्याची आवड निर्माण झाली। 2011 सालापासून त्यांनी सक्रिय सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली। त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज व डॅशिंग पर्सनॅलिटी संपूर्ण जालन्यातील तरुणाईचा केंद्रबिंदू ठरली होती। 2015 साली गजूभाऊ तौर यांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं। 2015 साली त्यांनी तुळजाई नावाचं स्वतःचं हॉटेल सुरू केलं। संपूर्ण जालना जिल्ह्यात गजूभाऊ तौर यांची क्रेज 5Gच्या स्पीडपेक्षा जास्त फास्ट वाढत चालली होती। कोणत्या वेळी कुठला निर्णय घ्यायचा, कुठं बोलायचं, कुठं शांत राहायचं, या सर्व गोष्टींमध्ये गजूभाऊ तौर हे अत्यंत मास्टरमाइंड होते। त्यामुळेच सर्वांच्या हृदयाच्या आणि काळजाच्या जवळ ते होते। म्हणूनच जालना जिल्ह्यातील युवा तरुण पिढीने त्यांना किंग ऑफ जालना अशी पदवी दिली होती। गजूभाऊ तौर यांचा सर्व जाती धर्मातील लोकांसोबत जिव्हाळा होता। तसेच ते कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे देखील होते। संपूर्ण जालना शहरात सर्वात पहिली भव्य दिव्य अशी भगवान श्रीराम यांची रामनवमी त्यांनी साजरी केली होती। त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर त्या उत्सवातून नाव झाले होतं। तसेच प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचं भूमिपूजन झाल्यावर दर्शनाला देखील गजूभाऊ जाऊन आले होते। गजूभाऊ तौर यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होतं। तसेच त्यांचा डॅशिंग स्वभाव आणि निखळ स्मित हास्य बघून सर्व तरुणाई अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडत असे। गजूभाऊ तौर यांनी आपली लग्नगाठ 13 मे 2022 रोजी बांधली आणि त्यांना एक लहान आणि गोंडस मुलगी देखील आहे। गजूभाऊ श्रीरामांचे फार मोठे भक्त होते। याचा परिचय यावरूनच येतो की त्यांनी आपल्या एकुलत्या एक गोंडस कन्येचं नाव अयोध्या ठेवलं होतं। यावरूनच गजूभाऊ श्रीरामांचे किती मोठे भक्त आहे आपणास कळाले। आपल्या लाडक्या मुलीचं नावच त्यांनी अयोध्या असं ठेवलं होतं। त्याचप्रमाणे जालन्यात झालेल्या मराठा आरक्षणाच्या सभेत गजूभाऊ तौर यांनी 1 लाख पाणी बॉटल आणि 50,000 कोल्ड्रिंक्स वाटले होते। तसेच गरजू व हातावरील लोकांना घरपोहोच फराळ व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर, शालेय साहित्यांचं वाटप त्यांनी केलं होतं। गजूभाऊ यांचं त्यांच्या मित्रांवर अत्यंत निस्वार्थ प्रेम होतं। गजूभाऊ तौर यांच्या निस्वार्थ मैत्रीचा परिचय आपल्याला या एका प्रसंगातूनच येतो। तसेच व्यसन करणाऱ्या मित्रांसाठी त्यांनी नेहमीच चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला। तो प्रसंग म्हणजे 28 जानेवारी 2020 रोजी गजूभाऊ तौर यांचा अत्यंत जवळचा जिव्हाळ्याचा बालमित्र कैलासवासी गोपालदादा खंडेकर यांचं अपघातात निधन झालं। त्या दिवसापासून त्यांनी सर्व मित्रांना सांगितलं होतं की कोणीही दारू पिऊ नका। दारू पिऊन भांडण तंटा करणाऱ्यासोबत मी कधीही येणार नाही किंवा त्यांच्या भांडणात पडणार नाही। तसेच ड्रिंक करून कधीही जोरात 2 व्हीलर अथवा 4 व्हीलर चालवत जाऊ नका। असं करताना मला दिसले तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा। कोणालाही कोर्ट, लग्न, हॉस्पिटलसाठी 50,000 रुपये लागले तर मी उपलब्ध करून देईल असं त्यांनी अगदी जाहीर केलं होतं। यावरूनच मैत्रीच्या दुरेतील अभेद्य ध्रुव तारा म्हणजेच आपले सर्वांचे लाडके गजूभाऊ तौर होय। गजूभाऊ तौर हे शिवसेना माजी आमदार, माजी मंत्री अर्जुनभाऊ खोतकर यांचे अत्यंत जवळचे समर्थक होते।
अर्जुन खोतकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गजूभाऊ तौर यांनी जे सेलिब्रेशन केलं होतं, तसेच त्यांना ज्या पद्धतीने JCBच्या साहाय्याने हार घातला होता, याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात झाली होती. त्याचप्रमाणे गजूभाऊ तौर यांची आवडती गाडी त्यांच्या ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ होती, जिचा नंबर 888 असा होता. संपूर्ण जालना जिल्ह्यात 888 काळ्या कलरची स्कॉर्पिओ दिसल्यास लोक अक्षरशः स्टेटस ठेवत होते. किंग ऑफ जालना, जालनाच्या वाघाची गाडी, अशा अनेक प्रकारच्या उपाध्या देत गजूभाऊंची गाडी बघितल्यावर देखील तरुणाईमध्ये अक्षरशः जोश निर्माण होत होता. एवढी प्रचंड क्रेज गजूभाऊंची जालन्यात होती. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य दिव्य प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या दर्शनासाठी सर्व मित्रपरिवारासोबत गजूभाऊ तौर जाणार होते. परंतु त्याआधीच काळाने गजूभाऊवर घाव घातला आणि 11 डिसेंबर 2023 रोजी आपल्या सर्वांचे लाडके किंग ऑफ जालना गजूभाऊ तौर यांना आपल्यातून हिरावून घेतले. गजूभाऊ तौर यांच्या प्रभू श्रीरामांच्या भक्तीविषयी आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या बायोमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं संपूर्ण भजन ठेवलेलं आहे. गजूभाऊ तौर यांच्या गेल्यानंतर संपूर्ण जालना जिल्ह्यात त्यांच्या हत्येचा निषेध म्हणून आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण जालना जिल्ह्यात कॅन्डल मार्च आणि रॅलीचं तसेच रास्ता रोकोचं आयोजन केलं होतं. यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी गजानन गजूभाऊ तौर यांचे समर्थक व चाहते होते, त्यांनी सर्वांनी बॅनर लावले आणि त्या बॅनरवरच एक गोष्ट लिहिलेली होती, शरीर मरता है नाम नहीं. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ जो मोर्चा काढण्यात आला होता, त्या मोर्चामध्ये देखील गजूभाऊ तुम अमर रहो आणि जब तक सूरज चांद रहेगा गजूभाऊ का नाम रहेगा, अशा प्रकारच्या घोषणा आपल्याला ऐकायला भेटल्या. यावरूनच गजूभाऊ तौर यांच्या प्रसिद्धीची आणि तरुणाईमध्ये असलेल्या क्रेजची आपल्या सगळ्यांना ओळख होते. अत्यंत सर्वसाधारण सर्वसामान्य घरातून येऊन संपूर्ण जालना जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या नावाचा जम गजूभाऊंनी बसवला होता आणि निर्माण केला होता. गजानन भाऊ हे सदैव आठवणीत राहतीलच. गजूभाऊ तौर यांना कायमस्वरूपी जालना जिल्हा हा लक्षातच ठेवेल. गजानन तौर यांना आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजी या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. सगळ्यांना माझा जय श्रीराम. मी भैयासाहेबांना पाठिंबा दिला आणि या सराटे वजर गावात आलो. सगळे पब्लिक पाहून मला आनंद झाला आणि मी जास्त काही बोलत नाही, मला बोलता येत नाही, हात चालवता येतो, त्याच्यामुळे 2 शब्द बोलतो. कारण